ह्याचा कलर किती सुंदर आलाय ते पहा. अगदी मऊसूत तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण केशर टाकलेलं आहे, त्याच्यामुळे याला कलर तर खूपच सुंदर आलेला आहे. आणि केशर हे आरोग्यालाही चांगलं. तर केशर हे मी तर म्हणते वेलची आणि केशर आवर्जून टाका ह्याच्यामध्ये. ही अशी पेस्ट तयार असेल तर अगदी अर्ध्या सेकंदामध्ये आपलं पन्हं तयार होतं. कधी आपल्याकडे पाहुणे आले, कधी गेस्ट आले, तर किंवा आपली कधी असं प्यावंसं वाटलं तरी असं फटाफट पन्हं तयार होतं. जसजसे ऊन वाढत आहे तसतसे वातावरणातील उष्णताही वाढत आहे. मग अशा वेळी शरीराला थंडावा देणारे कैरीचे पन्हे आपण करणार आहोत. हे पन्हे फ्रीजमध्ये अगदी महिनाभर टिकते आणि झटपटीत होते. तर ते पन्हे तयार कसे करायचे ते आपण पाहूया. तसंच आपण ह्यामध्ये जरासुद्धा साखरेचा वापर करणार नाही. तरीसुद्धा बघता क्षणी प्यावेसे वाटणारे आणि शरीराला थंडावा देणारे कैरीचे पन्हे साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचे पन्हे. त्यासाठी हे मी कैरी घेतलेले आहे. तर कैऱ्या मी 1 तास आधी पाण्यात भिजून ठेवल्या होत्या. पण भिजवताना काय करायचं, हे जे टोक असतं आपलं कैरीचं ते असं पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. कारण ह्याच्यामध्ये उष्णता असते आणि चिकट पण असतात. तर हे असं सगळं चिक निघून जातो. हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण हे कट करून घेऊया. कट करताना हा भाग आहे ना तसा कट करून घ्यायचा आणि सोलण्याच्या साहाय्याने आता आपण सोलून घ्यायच्या. तुम्ही अशा जरी उकडल्या तरी चालतील सालीसकट. आणि अशी साल काढली की ही साल आपल्याला चटणीसाठी वापरता येते. मला ना सुरीनी सवय आहे तर मी सुरीनीच करते, मला सोलण्याने नाही जमत. ही अशी साल काढायची आणि साईडला ठेवून द्यायची. आपण जेव्हा चटणी करतो त्या चटणीमध्ये ही साल अशी वापरता येतात. आता आपण ही कैरी सोलून घेतले ती ह्या भांड्यामध्ये मी ठेवून घेते. आता हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आणि ही साल आहेत ती मी अशी व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे आपण पुढच्या वेळी ह्याची चटणी बनवूया. कैरी पुन्हा एकदा मी धुवून घेते. आपण सालं काढली पण ह्याला पुन्हा एकदा धुवून घेते मी. ह्याच्यामध्ये मी ग्लासभर एवढं पाणी ओतून घेते. पाणी कमी ओतायचं कारण आपण हे पाणी वापरणार तर नाही आहोत. कैरी वापरण्यासाठी ग्लासभर एवढं पाणी टाकून घेतलं. आता हा कुकर घेतला आहे. कुकरमध्ये पाणी टाकले तळायला. आपण ह्याच्याशी भांड्यात ठेवून घेऊया आणि आता हे मी झाकण लावून घेणार आहे. आता कुकरला झाकण लावून घेतलं. आता आपण ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेते. कुकर झालेलं आहे. कुकर थंडही झाला. आता आपण झाकण उघडून पाहूया. कैरीचं भांडं मी बाहेर काढून घेते. आपण एक कैरी घेतली आहे. आता कैरीमध्ये बघा आपण पाणी कमी टाकलं होतं. कैरी उकडताना पाणी थोडंसं जर कमीच टाकायचं. ते पाण्याच्या वाफेवर शिजते. आता आपण ह्याचा गर काढून घेऊया. गर काढताना नेहमी चमच्याच्या साहाय्याने काढायचा म्हणजे तो संपूर्ण गर निघाला जातो. कैरी थंड होऊ द्यायची ना, हात भाजतो. बघा आपण चमच्याच्या साहाय्याने असं काढून घेतला गर, संपूर्ण गर निघून येतो. आणि बघा बाटा एकदम असं स्वच्छ झालेलं आहे. सगळा गर असा निघून आलेला आहे. तर नेहमी चमच्याच्या साहाय्यानेच करायचं. आता आपण कैरीचा गर काढून घेतलेला आहे. तो चांगला असा थोडासा असं मिक्स करून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये हा गूळ टाकणार आहोत. आता जवळजवळ कैरी अर्धा किलो होती तर हा गूळ बारीक चिरून घेतलेला आहे मी. तोही मी संपूर्ण गूळ घेणार आहे पण तो अर्धा किलो, अजून अर्धी वाटी गूळ टाकून घेते म्हणजे बरोबर आपला अर्धा किलो गूळ झालेला आहे. आता कैरी जसे आंबट असेल त्याप्रमाणे गूळ टाकून घ्यायचा. हा गूळ मी संपूर्ण गूळ टाकून घेतलेला आहे. तुम्ही अर्धी साखर अर्धा गूळ टाकला तरी चालेल किंवा संपूर्ण साखर टाकली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. मी जी कैरी घेतली होती थोडी आंबट होती म्हणून गूळ मी जरासा जास्त टाकलेला आहे. आता आपल्याकडे कैरी जशी असेल त्याप्रमाणे गूळ टाकायचा. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घ्यायची. पण हे मी केशर वेलची केशरचं सिरप आहे मी ते टाकून घेते. हे थोडेसे केशरचे धागे घेतलेले आहेत ते टाकून घेते. हे ऐच्छिक आहे, टाकले नाही टाकले तरी चालेल. पण केशर टाकलं की आपल्या कैरीच्या पाण्याला कलर खूप सुंदर येतो. म्हणून असेल केशर तर नक्कीच टाका. वेलचीचे सिरप मी टाकलेलेच आहे पण ही वेलची सोलून हे 2-3 दाणे पण मी टाकून घेते कारण आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे. तुम्ही वेलची पावडर असेल तर नक्कीच टाका. हे चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता बघा हे थोडेसे असे गुळाचे खडे दिसत आहेत. हे असं आंब्याचं हे दिसते. ते मिक्सरला लावून घेतलं की एकदम अशी पेस्ट चांगली होते.
एकदम मऊसूत आपलं पन्ह तयार होईल. हे आहे ना मिक्सरमध्ये मी काढून घेते. आता आपण मिक्सर फिरून घेऊया. आपण झाकण खोलून घेते मिक्सरचं. दाखवते बघा. ह्याच्यात अजून थोडंसं गुठळ्या दिसत आहेत मला गुळाच्या आणि आंब्याच्या. तर अजून एकदा हे मी मिक्सरला फिरून घेते. परत एकदा आपण मिक्सर आला होता तर मी झाकण काढून घेते. आता ही पेस्ट पहा किती सुंदर असं स्मूथ पेस्ट झालेली आहे. आता ही मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेते. आता आपण पन्ह बनवून घेऊया. त्यासाठी 2 चमचे गर घेते मी. हा जो आपण बनवलेली पेस्ट आहे ही गर हा महिनाभर अगदी फ्रीजला चांगला राहतो. आता ह्याच्यामध्ये मी माठातलं पाणी ओतून घेते. तुम्ही फ्रीजमधलं घेतलं तरी चालेल. मी माठातलं ओतून घेते. हे चांगलं असं मिक्स करून घेते. ह्याच्यात थोडंसं आपण केशर टाकून घेऊया. आपलं पन्ह तयार झालेलं आहे. आधी बघता क्षणी प्यावेसे वाटणारे कैरीचे पन्हे तयार झालेले. तर ही साधी सोपी कैरी पन्ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.